ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे प्रतिमाने ठरवलं असते की इकडे तन्वीला मानाचं स्थान म्हणजे इकडे येण्या जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देईन, ज्यामुळे रविराजांना बरं वाटेल. पण प्रतिमाला माहित नसतं की पूर्ण आई प्रियाचा पापाचा पाडा पूर्ण वाचून दाखवणार असते. त्यामुळे प्रतिमाला स्वतःच गिल्टी वाटणार असते. प्रतिमा पूर्ण आईला बोलते, जे मी करते की बरोबर आहे की चूक, योग्य अयोग्य, पण मी ते एका बापासाठी आले आहे आणि तन्वीने जे केलं आहे ते चुकीचं आहे. अर्जुन आणि सायली यांचा संसार मोडण्याचा जो प्रियाने प्रयत्न केलाय त्याला मी कधी पाठिंबा देणार नाही. आणि मी तुला सांगण्यासाठी आले की आणि तू मनामध्ये कोणतेही आकस न ठेवता तिला माफ करून टाक, कारण की रविराज अस्वस्थ आहे. पण याबद्दल मी बोलणं चुकीचं आहे आणि मी मुलीच्या नात्याने तुला पाया पडते, तू तन्वीला माफ कर. तेव्हा पूर्णाजी चिडते आणि बोलते, प्रतिमा तू माझ्यासमोर हात जोडायची काही गरज नाही. मुलीने मागावं आणि आईने द्यावं हे आई मुलीचं नातं आहे आणि तू किंतु परंतु आणि हात जोडशील तर ह्या गोष्टी मला आवडणार नाही. कुसुम बोलते की प्रिया जेव्हा आमच्यावर राहायची तेव्हा पण ती साईला खूप त्रास द्यायची आणि त्यानंतर हे सगळं करण्याचा तिने खूप मोठा प्रयत्न केला. त्यामुळे जो प्रियाबद्दल आम्हाला राग आहे तो ह्याच कारणामुळे आहे. आणि तोपर्यंत प्रिया तिकडे आली असते आणि प्रिया बोलते, आई तू इकडे आलीस, मला वाटलंच होतं की नक्की तू पूर्ण आईला माझ्याबद्दल गळ. प्रिया बोलते, या सगळ्यामध्ये तुम्ही मला दोष देण्यासारखं काहीच नाही आहे, करण्यास आले असतील. आणि या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जुनने माझ्यावर प्रेमाचं नाटक केलं आणि सायलीने अर्जुनने मला फसवायचा खूप प्रयत्न केला. प्रतिमा सांगायला लागते, तू तन्वी गप्प बस, मी बोलते ना, आणि तुझा जो ऍटिट्यूड आहे ना या ऍटिट्यूडमुळे तुला कोणी माफ करणार नाही. पण प्रिया मोकट सुट्टे आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायला. प्रिया बोलते, मला बोलू दे. प्रियाला वाटतं की पूर्णाईने मला माफ केलाय, प्रतिमाने तिला मनवलं असेल. यामध्ये तिला माहित नसतं दात आपल्या घशात घालण्यासाठी पूर्णाई इथे आली असते. तेव्हा रविराज तिथे पोहोचतात आणि बोलते, प्रतिमा तू इथे का आली आहे? प्रतिमा बोलते, तुमच्या मनात जी खंत आहे ते मी काढण्यासाठी आली होती. तेव्हा रविराज बोलतो, ह्या सगळ्यामध्ये तू प्रतिमा ह्याच्यात पडू नको. रविराज बोलतात, या सगळ्यामध्ये मी तन्वीचं वागणूक बघितलंय, या सगळ्यामध्ये तिचं मला वागणूक. प्रिया बोलते, माझी चुकी आहे, दरवेळेला तुम्ही मलाच बोला, बरी वाटत नाही आहे. तेव्हा प्रिया बोलते, काय होऊ दे, कोणाचं वागणं मी सहन करणार नाही, कोणाचं काही मी आता ऐकून घेणार नाही. पूर्णाई बोलते, तू या मुलीची तरफदारी करायला आली होतीस, या मुलीला माफ कर म्हणून सांगायला आली होतीस. पूर्णाई बोलते, तू सांग ही मुलगी योग्य आहे का माफ करण्याच्या? मधुबा बोलतात रविराजांना, तुम्ही चांगले आहात, तुम्ही सत्याची बाजू घेता, पण कशामुळे तुमचे गुण तुमच्या मुलीमध्ये आलेच नाही. तेव्हा प्रतिमा पूर्णाईला बोलते, तुमच्या मनात जो पण निर्णय आहे तुम्ही तो घ्या आणि त्या निर्णयामध्ये तुम्ही ठाम राहा. रविराज बोलतात, या जे घडलंय ना तुम्ही मला माफ करा, पण तुम्ही प्रियाला माफ करू नका. रविराज माफ नका करू सांगत असं सांगत सगळ्यांना धक्का देतात. पूर्णाई बोलते, प्रिया बघ, तुझी सच्चाई जाणल्यापासून कोणी तुला मदत करण्यास तयार होत नाही. तेव्हा सायली तिथे येते. तेव्हा सायली बोलते, प्रतिमा त्या रविराज तुम्ही आला? तेव्हा पूर्णाई बोलते, हो, आपल्या मुलीची माफी मागण्यासाठी आले होते, पण मी त्यांना नकार दिला आहे. सायली बोलते, ते आणि रविराज जे मागायला आले ते त्यांना देण्यात यावे आणि जे ते मागण्यासाठी आले ते तुम्ही न दिल्यास त्यांना घरी पाठवाल तर आपल्यासाठी दिवाळी चांगली जाणार नाही. कल्पना बोलते, ही तुझी खरी प्रतीक होती, जे पण गुण प्रतिमा तुझी आहे ना ते सायलीमध्ये आहे. ते प्रतिमाच्या मनात पाल सुलचुकते की खरंच प्रिया माझी मुलगी आहे काय सायली, आणि सायली हीच आपली मुलगी आहे का? जे आपण करतो ते ही सगळं ही करते आणि काय खरं आणि काय खोटं तिला कळायला मार्गच नसतो. आणि प्रतिमा पूर्णपणे हादरते. या सत्याचा शोध घेत प्रतिमा शेवटपर्यंत कसा शोध लावणार हे पाहणे आता रंजकच आहे.